असाल तिकडे रापणीसाठी जातात तर तिकडे समुद्रात तुमका जायचं असाल तर आपण पडेल कॅन्टीनवरनं येईलास की सरळ विजयदुर्ग रोड का येईलास की विजयदुर्गमध्ये पोचल्यावर त्यानंतर एक डाव्या साईडचा रोड जाता आतमध्ये येऊसाठी. आतमध्ये गेल्यावर इकडे येशाल पुढे रोड येता आणि तिकडे जुना पोस्ट ऑफिस म्हणून हा साईड का तिकडनं स्ट्रेट जाऊचा राधाकृष्ण मंदिर एक लागता तर गेल्यावर समजतं तुमका राधाकृष्ण मंदिर लागतं त्या बाजून डाव्या साईडचा रोड जाऊचा म्हणजे उजव्या साईडका राधाकृष्ण मंदिर येतं आणि डाव्या साईडका एक रोड जातं तिकडे जाऊचा आपल्याला. त्यानंतर परत उजव्या साईडका एक लेफ्ट येतात टाकी येतं समोरा त्या बाजून समोर टाकी असल्यावर डाव्या साईडका टाकी आहे तिकडनं आतमध्ये उजव्या साईडका रोड गेलेलो तो कच्चू रोड डायरेक्ट समुद्रावर जाता मंडळी. तर जाऊयात तिकडे. हो आता मंडळी पुढे जातं स्टेट आणि आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे जातं तिकडनं पण वाटा आपल्या रामेश्वर मंदिराच्या पण इकडनं म्हणजे वाटा पण ती कच्चू रोड आहे त्यामुळे जरा लई खडबड येतं त्यामुळे मी हायवेवरून डायरेक्ट स्टेट इलंय आणि तुमचं जायचं असं त्या टाकीच्या जवळ इल्यावर उजव्या साईडका रोड जातं एक कच्चो ह्यो तर म्हणजे ह्यो डायरेक्ट रोड आपलं समुद्रावर जाता थेटा ह्यो पण कच्चो रोडच हा पण तो सुद्धा डायरेक्ट समुद्रावर जाणार आपलं रोड आहे तर जाऊया तर समुद्रावरती डायरेक्ट. म्हणजे समुद्रावर येऊची तुमका जागा सांगितलंय आणि आजचं आपलं रापणीचा दुसरो दिवस हा म्हणजे माझं दुसरो दिवस हा त्यांचे बरेच दिवस झाले असतील रापणीक जाऊन पण मी काल इलं होतंय आणि म्हणजे रविवारी इलं होतंय आणि आज परत दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणून हा तर आज इलंय दुसऱ्या दिवशी लगेच रापणीसाठी. पण त्यांचे दोन संगत म्हणजे एक जय जवान आणि दुसरा जय किसान असे म्हणजे दोन संगत म्हणजे त्यांचे रापणीचे. तर काल आपले जय जवानचे झाले आज जय किसानचे म्हणजे आपले पुजारे काळशेकर आपले रामेश्वरवाडीतले तर ते रापणीसाठी गेलेले आहेत आणि आपले कोलवाडीचे पण कोण नाही कोण आपले वाजू बिजू सुबोध असतात मित्रांनी तर त्यांनी गेले आहेत तर म्हणून म्हटलं जाऊया म्हटलं आज पण बघून येऊया त्यांचे दुसरे पण भेटतील म्हटलं आणि घरीच होते म्हणून म्हटलं जाऊया. सध्या आता माळवत चालू आहे सर्व पित्री अमावस्या आज रविवार लास्ट माळ आणि उद्यापासून नवरात्रीची घट बसतील मंडळी. त्यानंतर भाता झाल्यानंतर आपली बंदच होणार आपली बहुतेक काही म्हणून म्हटलं आज जाऊन येऊया वेळात अवसर. तर आज बघूया आजचा दिवस रापणी तो कसं जाता आणि काय भेटता रापणीमध्ये आज तर निघूया आता. असं बोध मी येता ज्यांनी बोलवलं म्हणता आज जाऊया म्हणता असं असतं ये म्हणता तर तो येता पाठवणार गाडी बरेच लागली आहेत मला. होय पाहुणे भरपूर होते काल पण पाहुणे भरपूर होते. आज गेलाच नाही हा मी म्हटलं गेला आजचा किती त्याला म्हणजे आज स्टार्टिंगपासून आपण व्हिडिओ बघणार आहोत म्हणजे आज होडी खाली काढतं डायरेक्ट समुद्रामध्ये ते कशी ढकलत देतात ते पण बघशाल तुम्ही आणि त्यानंतर समुद्रामध्ये जाणार आहोत. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये समुद्रामधली व्हिडिओ नाही केला कारण आपला म्हणजे मोबाईलची चार्जिंग संपली त्यामुळे व्हिडिओ करता येईल ना दुसऱ्यातून मोबाईल घेतले पण ते माझ्यापर्यंत व्हिडिओ इले नाही त्यामुळे मग म्हटलं मग राहून दे पुढच्या वेळी जाईन आणि म्हटलं समुद्रामध्ये जाईन म्हणजे आपल्या होडीतून आतमध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवीत. आता होडी काढतात बाहेरच स्टार्टिंगचीच तर तुमका त्यापासूनची व्हिडिओ दाखवते म्हटला. तेल लावला जाता खाली लाकडा ठेवलेली आहेत त्याच्यावर ती सरकोसाठी मंडळी ह्या जाऊ दे मंडळी त्यांना ऐकू नाही देता पण त्या घसरोसाठी मंडळी तेल लावलेला म्हणजे तयारी सुरू झालेली आहे इकडनं आता तेल लावलेलं असल्यामुळे सरागता होडी फटाफट. होय काय म्हणजे समुद्रामध्ये होडी घेऊन चालले अर्ध्यावर पाणी आहे अर्धा मधीच वाळू आहे पूर्ण सगळी तर तिकडनं आता पुढे पुढे घेऊन जातील. आम्हाला गेलो
म्हणजे वडीमध्ये चढलेलो आहे आता जातील डायरेक्ट वडीत चढून सगळे समुद्रात मंडळी वडी ढकलतात. तर चला मंडळी, होडी आपली समुद्रामध्ये गेलेली आहे पूर्ण आता पाण्यामध्ये आणि आता निघाले आहेत आपली रापणी करूसाठी समुद्रामध्ये आहेत. म्हणजे एक शेडो पाटील दिलेलो आहे त्या साईडचा आणि ते घेऊन चालले आणि होडी आपली निघाली आता. मला भारी वाटतं. तर म्हणजे समुद्राचा पाणी बघित असेल किती खालीवर होता एकदम आणि मजा पण वाटता तेवढीच भीती असता मनात आपल्या कारण लाटा जोरात असतात मंडळी. म्हणजे समोरचा नजारा दिसत असा संध्याकाळचा वातावरण 6 वाजलेले आता आणि एक नंबर वाटता म्हणजे समुद्रावर. कातळीवरचे म्हणजे आपल्या इकडचे नाही ना हे आपल्या इथे नाही आणि मग विजयदुर्गचे डालडी नाही नाही हे मला हे ते बाहेरचे कडे जास्त वाटतं. रात्री फोकस किती असतं असे लाईनीत नुसते मॅचिंग लावतात जसे. हा हेच घेऊन जात. तर म्हणजे रापणीचा जाळा टाकून घेतलेला समुद्रामध्ये कारण त्यांना मासे दिसतात तर ते दिसल्यानंतर आपल्याला जाळा टाकून घेतात. तर आता कसा टाकतात तर बघा तुम्ही. आणि हो म्हणजे संध्याकाळचा समुद्रावरचा नजारा आपण काठापासून बराच दूर असा गेलेला आहो आणि नजारो दिसत असा समुद्राचा पूर्ण आणि त्या साईड का विजयदुर्ग किल्लो म्हणजे समोर हा. तर मंडळी ही होडी दिसत असती तुम्हाला तर ते दुसऱ्या गावात नाही येतात सागोबा कात्रादेवी त्या साईडसून येतात मंडळी आणि हे आपल्या इकडे गरवीसाठी येतात आणि जे स्थायिक असतात त्यांच्या इकडे मग जे स्थायिक येतात रापणीसाठी तर त्यांना माशांची कमतरता पडता मंडळी आणि त्यांची लाईटी बिटी असतात त्यामुळे मासे जवळ येत नाही म्हणजे मग आपल्यासारखे स्थायिक इकडे रापणीसाठी येतात तर त्यांना मासे भेटत नाही मग. तर मंडळी काळोख अजून होत चाललो आणि आपला रापणीचा जा नेट असता झाडा असता तर रापणीचा समुद्रामध्ये टाकून झालेला आता पुन्हा रिटर्न चाललेत आपण काठावरती आहोत आता. कुठला किल्लाडू आहे आता बचत घ्या आता कसं मंडळ येतो ते बघा ते टाकून दिलेला झाडा आपण त्यांना रापणीचा आता बघा वडियात ना आता दिलेलो आहे पाठी वट लावला नाही या साईड का आणि काय खाली पाण्यात टाकतात बघा काहीतरी लोयली बोलतात तर लावून ठेवला नाही तोपर्यंत आणि आता चालला काठावरती आहो तिकडनं काढतं जाता झाडा वडतील आणि आपल्या हे ह्या काही घेऊन चाललं खर्चा काही देतं नाही आता म्हणजे रापणीचा टाकलेला झाडा आता वडूक घेतील वडतातच बारीक बारीक आता थोडा थोडा वडतील वडूक राहिले त्या बाजूक दोन राहिलेले आहेत म्हणजे एका बाजून होत. त्या दिवशी व्हिडिओत बघितला असाल तसाच म्हणजे फक्त आता रात्र झालेली आहे त्यामुळे काय दिसणार नाही. आपल्या इकडचे नाही बाहेरचे बोटी आहेत सध्या इकडे येऊन लावतात आपल्या इकडे आणि आमच्या इकडे काय भेटत नाही त्याच्यामुळे नेमका त्या दिवशी झाला तसाच सेम तर वडूक घेते दोन्ही बाजून हळूहळू वडूक घेतला मी.
म्हणजे एका बाजून वडून घेतला नाही, आता दुसऱ्या बाजू पण वडून घेतला नाही, म्हणजे दोन्ही बाजून वडतं, त्या बाजू जाते, दुसऱ्या बाजू जाते आणि बघूया कोण कोण होत तिकडे पण. तर आज म्हटलं आपले स्थायिक इकडचेच आहेत, आपले रामेश्वरवाडीतले, म्हणजे पाहुणापैकी येतात आपल्या माशांसाठी रामनिक. तर आज एवढे जास्त नाही आहेत, किरकोळच आहेत, आपल्या पडेल उर्शीपासून असेच किरकोळ इले आहेत, जास्त जण नाहीत आज रामनिक. म्हणजे ह्या बाजून पण दोन्ही बाजू वडून घेतले आता, हळूहळू वडतात आता, आणि त्या बाजू एका अशा दोन बाजू वडून घेतला ना वडताना झाला तो लेट येलो म्हणून. वड मेले जोरात वर्ष जमलं. चला म्हणजे भेटलेल्या झाडा गोल करून घेतला नाही. दाबा पाठी हो, दाबा दाबा पाठी नको नको बाहेर पडतो. अरे धरला नाही काय मधी खालना धरला नाही, गोल गोल फिरता या ऐता वाढला ना ऐता बघ. हे बघ दोनच जास्त महिने दिसत नाही, काळा काही केवढं बाबा हे पैसे टाक बाहेर पाठी ओढूया. चावत नाही, डोळे धरले चावता. खतरनाक लोक आहे. मंडळी ह्या एका बाजून आता रापणीचा मावरा गोळा करूक लागलेत, अजून दुसऱ्या बाजून पण गोळा करूचा. ह्या सगळा आता एक झाडा एकत्र करतील असा घेत आणि ट्रेमध्ये घेतील काढून मावरा आहे आपला. मंडळी आपण एकत्र करतो, जमवून घेतात आता जवळ दाखवतो तुमका. चल आता घेऊन चालत ना घरी. मंडळी आपण आता घेतला नाही, ते आता डायरेक्ट वरती आपले काय घेऊन चालले ते होडी लागतो ना. हां हां बरोबर. तर म्हणजे स्टार्ट जिकडे आता होडी लावणार तिकडे आता आपण घेऊन चालले झालेला. हो बघ केंड बाबा नाही केंडा बाबा तू सही पकडे हैं. माझं खान मारते थोडं सगळ्या का काढला ना. हा कडक रे काय तो पोरग्यात जाऊन दे कोलवाडची मंडळी या मासे मागू भाऊ. हा पोरगं सांगू मासे पाठवून दे म्हणून. मी घेतले 100 रुपयाचे पाठवत नाही असे ठेवत नाही मी त्याच्यातलं मासे मागू ना. काय बात कर. तर म्हणजे एकत्र करतात आता स्टार्टिंगचा म्हणजे पाठी तुमका दिसत असतात की सगळा झाडा आता दांडक्यावर घेतात आणि टाकून जेवढा झेपात तेवढं त्याच्यावर टाकतात आणि त्या एकत्र करून आता पुढे घेऊन चाललेत आपल्या समुद्राच्या काठावरती, जिकडे आपण होडी काढला खाली तर तिकडे घेऊन जाणार जातात आता. तर तास जमूचं काम चालू आहे. त्यानंतर मग डायरेक्ट झाडा जमवून झाल्यानंतर म्हणजे आपण डायरेक्ट वरती जाणार आहोत. मासे किती भेटलेत ते बघू आणि काय असतात ते त्यांची वाटणी करणार.
तर म्हणजे रापणीचं झाडा पण काठावर नेऊन ठेवलेला. आता शेवटचा काम राहिला तर होडी आपली काठावर आणूचा, तर ताच काम चालू आहे. डोळ्यात दिसतं म्हणजे माशांचे वाटे काढलेले आहेत. हे वाटणी करणारे जेवढे जण होते त्यांची वाटणीसाठी काढलेले आहेत आता प्रत्येकाच्या. हां तेच ते म्हणजे जेवढे मंडळ रापणीसाठी येते त्यांच्यासाठी काढलेले जेवढे जण असतील ते. दाखवलंय आता वाटणी काढला नाहीत ना. रापणी संघाचं नाव सांग तुमच्या. काय काय ना जय किसान ना. आपलं रामेश्वरवाडी म्हणजे जय किसान मंडळ या रापणी संघ आपलं रामेश्वरवाडीतलंच. तर आज होतो त्यांचं आणि आता ही वाटणी करून घेतली म्हणजे आपले जेवढे होते मदतीसाठी आपल्या रापणीसाठी तर त्याकडे सगळ्यांची त्यांची मंडळी वाटणी करतात जे कोण असतील ते. भेटला हा कोकरी बांगडो पण जाम भेटला. जरा मला लागली होय. चला म्हणजे आपली माशाची वाटणी घेऊया आणि आता निघूचा टाइम झालेलो आता. म्हणजे रापणीसून आपण इल्यावर व्हिडिओ करता येईल नाही त्यामुळे आता व्हिडिओ बनवतो. दुसऱ्या दिवशी आहे आपल्या काल आपण रापणीसाठी गेला होता तर इल्यानंतर आंघोळणी करूची होती आणि भजन होता त्यामुळे व्हिडिओ आपल्याला बनवता येईल नाही कारण सर्व पितृ अमावस्या होते शेवटचा माळ होतो त्यामुळे भजनाक गेलं आहे. तर तुमका म्हणजे रापणीची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती आता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ नवनवीन येत राहतील तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आता तोपर्यंत मंडळी धन्यवाद.